महाराष्ट्रातील महिलांच्या संघर्षमय यशोगाथा पुढे आणणारा एक नंबर न्यूज चॅनल म्हणजेच श्री राधिका न्यूज चॅनल. एक पाऊल पुढे, फक्त आणि फक्त महिलांच्या हक्काचे व्यासपीठ. नमस्कार, राधिका फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत आहे ताई. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे राणी. तर आज नवदुर्गाचा जो आपण संवाद साधणार आहोत नवरात्री निमित्ताने, तर त्यात आपण खास करून तिला आमंत्रित केलेलं आहे, कारण की आपल्याला तिचा जीवनाचा प्रवास ऐकून घ्यायचा आहे. सर्वप्रथम तुझं नाव सांगशील मला? माझं राणी कासा आहे, सासरचं दशमुखी आहे, तर मग सहसा राणी कासा विना नावाने सर्वजण ओळखले जातात. हो, मी माझ्या स्वतःच्या व्हिडिओने राणी कासा नाव मिळवलं आहे, त्या जागेवर मी उभी आहे. अच्छा, तर सासर आणि माहेर दोन्ही नाशिकच आहे का? नाही, सासर माझं नाशिक आहे, माहेर पिंपळगाव बसतो. पिंपळगाव बसतो. आतापर्यंतचं जे आयुष्य झालं की जेणेकरून मला थोडंफार आयुष्याचं जे काही माहिती आहे जीवनामध्ये, की 2 मुली आहेत, तर त्या 2 मुलींना वाढवण्यासाठी जे काही कष्ट आजपर्यंत तुला आले आहेत, तर त्याविषयी जरा मला थोडीशी माहिती सांगशील? मी म्हणजे माझ्या मिस्टरांचा सपोर्ट नव्हता मला. गेले 22 वर्ष झाले असेल मी, आमची जॉईंट फॅमिली होती. तर मी बाहेर पडले, 18 वर्ष झाले बाहेर पडले मी. मला 2 मुली आहेत. तर मी माझ्या स्वतःच्या कष्टावर मी सगळं उभं केलंय. मी मुलींसाठी खूप कष्ट केले, मी मुलींना जगवण्यासाठी धुणं भांडे केले, सर्व कामं केली. त्यामुळे मग त्याच्यातनं ते शिकवण मिळाली की एक राणी कासा नाव माझं निर्माण केलं माझ्या जागेत. माझं माहेरचं सासवडे आडनाव आहे, सासरचं दशमुखी आहे, पण मी आमचा सासर समाज म्हणून एक राणी कासा ही माझी जागा तयार केली आहे. जसं तुझं नाव राणी आहे, असं तू म्हटली राणी, तर ह्या राणी शब्दामागे खूप काही आहे. ही राणी म्हणजे ही सगळ्या आपण म्हणतो की राजाची राणी असते, तशी तू खरंच तुझ्या मुलींसाठी राणी म्हणून हे नाव तुला खूप छान शोभत आहे. तू आता जे मला सांगितलं त्याच्यावर. तर आता तुझ्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत, त्यावेळेस एक झालेलं आहे, त्या चांगलं आहे. तर आता तुझी पुढे इच्छा काय आहे की त्या म्हणजे मुलींच्या भविष्याविषयी तर आता तुझं संपलं आहे, आता तू तुझ्याविषयी काय जगायचं आहे तुला? मला एक माझी जागा अजून पुढे जायचंय. मला एक समाज कार्य करायचंय, जेणेकरून मी खूप खडतर प्रवास केला. माझ्या जागेवर दुसरी राणी उभी नको व्हायला, त्यासाठी माझा सतत प्रयत्न राहील की म्हणजे ज्या महिलांना माझी गरज वाटेल, मी जेवढं करू शकेल तेवढं मी करेल त्या महिलांसाठी. तुला एखादा चांगला अनुभव असं तुझं मला सांग? माझ्या आयुष्यात चांगला असा अनुभव नाहीच आहे, पण जो म्हणजे असं सांगण्यासारखा आहे असा चांगला अनुभव नाहीच आहे. पण एक आहे की माझ्या 2 मुलींचं छान झालंय, त्याच्यामुळे मला खूप समाधान वाटतं की मी जेवढे कष्ट केले त्याच्यातनं चीज भेटलं, एक फळ भेटलं की परमेश्वराने माझं तर नाही पण माझ्या मुलींचं चांगलं केलं. प्रत्येक गोष्टी आपण म्हणतो जशा हाताच्या 5 बोटं सारखी नसतात, तसं सगळे दिवस पण सारखे नसतात. दिवस हे पलटत असतात. त्यामुळे जे तुझे दुःखाचे दिवस होते ते निघून गेले आणि तू सुखाच्या प्रवासावर वाटचाल करत आहे. बरोबर. तर तू जे काही काम करते, आता सध्या दुकान वगैरे चालवते, त्यावर तुझा उदरनिर्वाह होतोय, तर तुला तो तिथपर्यंत सफिशियंट आहे का? की तुला असं काही वाटतं का की आपलं आता हे छोटं आहे तर आपण काहीतरी त्याला थोडं चांगल्या प्रमाणात करावं, काय करावं असं? नाही, माझं दुकान आहे छोटं आहे, पण मग तिथनं मला व्यवस्थित म्हणजे माझी गरज पूर्ण होईल एवढं सगळं व्यवस्थित मिळतं. त्यामुळे मला आता म्हणजे माझ्या मुलींचं लग्न झाल्यानंतर माझा धावण्याचा जो प्रवास आहे तो बंद होतोय. कुठेतरी असं वाटतं की माझं स्टेशन संपलंय, आता आपलं स्वतःचं आयुष्य आपण जगावं. हा, म्हणजे इतके दिवस तू सर्व मुलींसाठी, फॅमिलीसाठी केलं तुझं, पण स्वतःसाठी तू जगली नाही. स्वतःसाठी जगली नाही. आता तुला स्वतःसाठी जगायचं आहे. स्वतःसाठी जगायचं आहे. पण मला समाजकार्याची खूप आवड आहे. माझं जेवढं करता येईल तेवढं करेल माझ्याकडून. तर तेच असतं की आपण आपला प्रवास हा आपल्या पद्धतीने जगायला पाहिजे असतो. आणि तुला समाज कार्याची आवड आहे, तुला वेळोवेळी कुठलीही काही गरज पडली तर मी स्वतः जातीने तुझ्यासोबत असणारच आहे. त्यामुळे तुला केव्हाही वाटलं की मला समाजकार्यामध्ये इथे काही प्रॉब्लेम येतो आहे, काही मला याची मदत हवी आहे, तर मोठ्या बहिणीच्या याच्याने मी नेहमी तुझ्या पाठीशी उभी राहणार आहे. तुम्ही दोघे माझ्या गुरु म्हणूनच आहेत, एक सोनाताई, एक सोनी आहे.
ते तर नक्कीच आहे. पण मग असं असतं की आपल्या आयुष्यात कोणीतरी एखादा गॉडफादर असावा असं प्रत्येकाला वाटतं. जे लग्न झाल्यानंतर त्यात तुम्ही दोघी आल्या माझ्या आयुष्यात कुठेतरी असं मला असं. एक जगण्याची उमेद मिळाली. नाही, आपले गुरु आहेत ते, त्यांच्या पायावर पाय ठेवून एक शिष्यप्रमाणे आपण चालू शकतो. तर नक्कीच तू त्यात पुढे जाशील आणि तुझं जे तुझी इच्छा आहे की कासार हे नाव आहे तर ते एक बँड आहे, तर तुला ते पुढे कुठेतरी न्यायचं आहे आणि ते तुला असं चांगल्या एखाद्या चांगल्या जागेवर गेल्यानंतर जे तुला आत्मिक सुख मिळणार आहे तर ते नक्कीच आपण एक नवदुर्गा म्हणून तू जगणार आहे. तर आपण तसंच तुला जगवूया. माझ्या आयुष्यातला एकच वाईट प्रसंग आहे फक्त की ज्यावेळेस माझे मिस्टर गेले, 2 दिवस ऍडमिट होते, मला सासरच्या लोकांनी कळवलं नाही, ते गेले त्यावेळेस पण नाही कळवलं. खूप केलं मी माझ्या नवऱ्यासाठी, मी माझं पूर्ण आयुष्य घालवलं ताई, पूर्ण. नाही तर माझ्यामध्ये काहीच कमी नव्हतं. तेव्हा सोडून दिलं असतं. माझे मिस्टर काय म्हणजे डिस्टर्ब होते, त्यांना थोडासा मानसिक प्रॉब्लेम होता. तेवढंच एक दुःख खूप मोठं आहे माझ्यासाठी. आजही मी रात्र रडते तिच्याची. हे बरं, आता ते दिवस गेले, तो दुःखाचा कालावधी आपल्या आयुष्यातला संपलेला आहे, तो आपण विचार करायचा नाही. कारण की ते दुःख होतं, ते गेलं आहे. आता आपल्याला सुख येतंय, मुली पण सुखी झाल्या आहे, सगळ्या गोष्टी सुखी झालेल्या ती आहे. गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. हे बघ, त्याच्यावर प्रत्येक एक बॅड पॅच असतो, कुठेतरी तो बॅड पॅच आपल्याला हे करावा लागतो. आठवणी ह्या सदाही आपल्या आयुष्यात असतात, त्या कधीही जात नाही आणि त्याला मरण नसतं, आठवणींना मरण नसतं. त्यामुळे त्या आठवणी आपल्या हृदयातच असतात आणि ते कुठे गेलेले नाहीये, तुझ्या सोबत आहेत ते. आणि त्यांचं मला काही त्यांचाच त्रास आहे. नव्हता. हा, ज्यावेळेस त्यांची माझ्यावर असं. गरज होती, ती 2 शब्द ते बोलू शकले असते माझ्याशी. पण आता सासरच्या लोकांनी मला कळवलं नाही की तुझ्या मिस्टरांची त्यावेळेस त्यांना काही हे झालं असेल, त्यामुळे त्यांनी तुला कळवलं होतात चुका नसेल. माणसांकडनं. मी पण नाही प्रत्येक गोष्टी टाळी नाही नाही वाजत. वाचत. हो, प्रत्येक गोष्ट मी पण चुकली असेल, मी नाही म्हणत नाही, माझी हो. चुकी पण स्वीकारते. ठीक आहे, नाही तुला त्यावेळेस नाही झालं, ठीक आहे ना. आता ज्या गोष्टी झाल्या त्या आपण परत आणणार नाही, पण त्यांच्या प्रेमाच्या सोबत तू नेहमी राहणार आहे. त्यांनी जे काही तुला प्रेम दिलेलं होतं त्या प्रेमाच्या आठवणीने तू आता जगायचं आहे आणि तुला पुढे चालायचं आहे आणि तुझं जे नावाचं ब्रँड आहे राणी कासार, हे तुला पुढे न्यायचं आहे. आणि तू जितकं तुझ्या स्वप्नांच्या सोबत तू चालते आहे ते बघूनच आम्हाला खूप आनंद होतो आहे की तू स्वप्नांच्या सोबत चालते आहे आणि तू कुठेतरी तिथे जाणार चालणार तर त्यांना सुद्धा ते मनातनं खूप छान वाटतंय की नाही, हा माझी बायको तिथपर्यंत पोहोचली, खरंच ती चांगली आहे. नाही, त्यांचं मला कधीच काही त्रास नाहीये, काही नाहीये, मग काहीच नाही. मेंटली डिस्टर्ब होते, म्हणजे थोडंसं मानसिक प्रॉब्लेम होता त्यांचा. हा. पण मी आज त्या माणसासाठी माझं पूर्ण आयुष्य घातलं आणि ते गेल्यानंतरही त्यांच्या मुलीसाठी मी माय लाईफ माय गर्ल, भरपूर प्रसंग आले माझ्या आयुष्यामध्ये, पण मी कधीच हे केलं. मी चांगल्या मार्गावर घेतला, लोकांची धुणं भांडी काढली, गोष्ट पोळीनं खाऊ घातलं, मी रात्र उपाशी होती. पण म्हणजे त्याचं फळ तुला आज चांगलं दिलं की जेणेकरून आज सगळ्या गोष्टी समाधानी आहेत, सर्व काही व्यवस्थित आहे. सर्व व्यवस्थित आहे. आज खाऊन पिऊन सगळं, जेणेकरून मी समोरच्याला मदत करू शकते की नाही 10 वडेपाव करू शकत, पण 1 वडापाव मी घेऊन देऊ. आणि आज तू अशी पण आहे की तू दुसऱ्या महिलांना तुझं उदाहरण देऊन त्यांना तू सावरू शकते, इथपर्यंत तू आहे. माझी एकच इच्छा आहे की माझ्यासारखी राणी नको तयार व्हायला. काय आपल्या समाजात हो, भरपूर आहे. गरज आहे. आपण पण काही बायका अशा असतात की त्या भीतीपोटी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर आपलं एकच या महिला सक्षमीकरणामध्ये आज आपण नवदुर्गा म्हणून त्यासाठीच हे करत आहोत की त्यामध्ये आपल्याला ज्या बायकांना आपली नितांत गरज आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यांना आपल्याला मदत करायची. आपल्या डोळ्यातले अश्रू आपण आपल्याच आतमध्ये ठेवायचे आहे. नाही, मी कधी असं दिवसभर कधी असं करायचं आहे की जेणेकरून आपल्याला दुसरीला पुकार करायचा. वाईट खूप मोठा, मी कधीच हार मानली नाही, कधीच नाही. तर आपल्याला दुसरीला सावरायचं आहे, त्याच्यामुळे आपण आपलं दुःख आपण लपवून आणि तिला साथ द्यायची आहे की जेणेकरून आपण खूप छान झालो आहोत पण तिला आपल्याला पुढे न्यायचं आहे. कारण की तिला दुसरी राणी म्हणून नाही द्यायचं, त्याच्यामुळे आपल्याला तिला पुढे न्यायचं आहे ना, तोच प्रयत्न आपण करायचा आहे. तुझ्या पुढच्या भावी जी वाटचाल तुला करायची आहे त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अशीच नेहमी पुढे जा. माझ्या साथ नेहमी राहणार आहे तुला, नेहमी तुझ्यासोबत मी.